टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शनी शिंगणापूरच्या देवस्थानामध्ये काही नूतनीकरणाचं काम सुरू होतं। ठेकेदारानं मुस्लिम कारागीर लावले। त्याला काही जणांनी आक्षेप घेतल्यानंतर ठेकेदाराचे सुद्धा चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ते बदलले। खरा विषय सुद्धा थोडासा जुना आहे। 15 दिवस होऊन गेले त्या गोष्टीला। आम्ही सुद्धा त्यांच्याशी संपर्क केला होता, ठेकेदाराशी, विश्वस्तांशी, आणि विषय संपला असं गृहीत धरून आम्ही सुद्धा त्याच्यावर काही परिचय किंवा प्रतिक्रिया दिली नव्हती। परंतु आता पुन्हा एकदा ह्या तथाकथित सेक्युलर लोकांना का त्यांची दया येते हे कळत नाहीये। हिंदूंच्या देवस्थानामध्ये हिंदूंच्या मंदिराचं नूतनीकरण करत असताना कुणी काम करावं हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाहीये का? कशाची हिंदू धर्मियांना टार्गेट केले जाते? किती मशिदींमध्ये हिंदू कारागीर असतात काम करण्यासाठी, त्याच्यावर तुम्ही काही बोलणार नाही। मग उद्या हिंदू देवस्थानामध्ये आचार्य पण मुस्लिम का ठेवला जात नाही म्हणून तुम्ही आक्षेप करणार का, विरोध करणार का? का व्यवस्थाच मुस्लिमांकडे द्यायची हिंदू धर्मियांची तुम्हाला? कशाची हिंदूंना सारखं टार्गेट केलं जाते? हिंदू धर्माच्या देवस्थानामध्ये काय केलं जाईल, कसं केलं जाईल, कोणी करावं याचा निर्णय हिंदूच घेतील हे ठामपणे सांगण्याची गरज हिंदू महासंघाला वाटत आहे। हिंदू महासंघ ते करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।